उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केलाय। एकनाथ शिंदे यांच्या कालच्या बैठकीत रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यावरती चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मात्र घोटाळ्याचे आरोप असलेल्या रवींद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका असा भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सूर लावलाय। अमोल कीर्तीकरांविरोधातील प्रचारात भाजपची कोंडी होण्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडे। तुषार, काय माहिती मिळतेय? श्वेता, उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झालेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यांच्या उमेदवारी संदर्भात काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा देखील झाली। मात्र रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊ नये, त्यांच्यावरती आरोप आहेत घोटाळ्याचे, त्यांना ईडीने समन्स देखील पाठवलं होतं, त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार बदला अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली। किंबहुना त्यांनी एकनाथ शिंदेना देखील निरोप पाठवल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता एकनाथ शिंदे नेमकं उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये रवींद्र वायकरांना उमेदवारी देणार का किंवा दुसरा नवा चेहरा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की एकीकडे अमोल कीर्तीकर यांना देखील ईडीने नोटीस पाठवलेली आहे, त्यांना देखील समन्स बजावलेला आहे। दुसरीकडे रवींद्र वायकर यांच्यावर देखील घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांना देखील ईडीने समन्स पाठवलं होतं। अशा पार्श्वभूमीवरती प्रचार करत असताना भाजप कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची गोची होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे निरोप पाठवलेला आहे। मात्र त्यांनी एकनाथ शिंदेना देखील विरोध असल्याचं कळवलेलं आहे। आता एकनाथ शिंदे नेमका निर्णय काय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।